चेंबूरमध्ये नितेश राणे वराह जयंती साजरी करतात। त्या ठिकाणी थेट जाऊया। तुम मिलेगा उधर नितीन नितीन मागे घेणार राजा थोडासा नितीन मागे घे ना कॅमेरा यार। ज्या वेळेला विष्णूचे दशावतार जे झाले त्यामुळे तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार आहे। नाही मिळणार मग मध्ये येतो बरं साईडला गेला पूरा नितीन कॅमेराच्या पुढे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, याबाबत अधिकची अपडेट। नक्कीच मंत्री नितेश राणे यांच्या मार्फत चेंबूर मधील ही वराह जयंती निमित्त खरं तर ही आरती जी आहे ती पार पडत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भाजपचे आणि संपूर्ण या भागातले जे हिंदू बांधव आहेत या संपूर्ण आरतीसाठी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज नितेश राणे 3 ठिकाणी उपस्थित राहणार आहे। ठाण्यात सुद्धा आणि नवी मुंबईत सुद्धा जे मंत्री आहेत ते महाआरती करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मुंबईतील चेंबूर या ठिकाणी सकल हिंदू समाजाने या संपूर्ण उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि उत्सवामध्ये नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत खरं तरी संपूर्ण आरती जी आहे ती पार पडते। गेल्या अर्ध्या तासापूर्वी संपूर्ण जी आरती आहे ती सुरू आहे आणि त्यानंतर ते ही आरती संपूर्ण ठाण्यामध्ये सुद्धा मोठी आरती करणार आहेत आणि त्यानंतर नवी मुंबईमध्ये सुद्धा आरती करणार आहेत। एकंदरीत जर पाहायला गेलं तर नितेश राणेकडून ठिकठिकाणी ही जयंती उत्सवात पार पडा असे एकंदरीत आवाहन करण्यात आलेलं होतं आणि त्याचनुसार आता चेंबूरमध्ये जर पाहायला गेलं तर ही महाआरती जी आहे ती आता पार पडत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि यासाठी आता इकडे जे स्थानिकचे भाजप कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत किंवा जे हिंदू बांधव आहेत ते जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। नितीन त्यांना थोडंसं सरकायला सांग। हो भाऊ भाऊ थोडंसं सरका ना। बरोबर आहे ना? बरोबर। वराह जयंती साजरी केली जात आहे, आरती केली जात आहे। यासह मुंबईमधील इतर ठिकाणी सुद्धा आरतीचं आयोजन केलं गेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा नितेश राणे वराह जयंती साजरी करणार आहेत। काही दिवसांपूर्वीच नितेश राणेंनी